नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत बिट्टी. आणि त्याच्यासोबत बनवायचं आपल्याला वरण, मस्त तडक्याचं वरण बनवणार आहे. कारल्याची चिप्स, कढी, असा खूप सुंदर बेत आहे जेवणाचा. आणि बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे बिट्ट्या. आणि खायला एकदम खुसखुशीत आणि एकदम चवीदार. चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू. आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्वात आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ आहे. आता ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे. आता डाळीमध्ये आपल्याला टाकायचा आहे 1 कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या. हे पण आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे डाळीसोबत. याने खूप छान चव येते वरणाला. जास्त बारीक नाही चिरायचा, जाडच ठेवायचा आहे, कारण डाळीसोबत तो शिजून येते. अशा पद्धतीनं मिरच्या अशा थोड्याशा धुवून घ्यायच्या आहेत किंवा कापून घ्यायच्या आहे. आता मी ती डाळ टाकून देते आधी कुकरमध्ये. त्याच्यासोबतच हा कांदा, अर्धी वाटी डाळ आहे तर 1 वाटी पाणी टाकते. थोडं जास्तही झालं तर ते काही हरकत नाही. आणि थोडीशी हळद. आता ही कुकरला झाकण लावून त्याच्या गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. वरण छान शिजत आहे तोपर्यंत आपल्याला पिठीचं भिजवून घ्यायचं आहे. ती कणिक घेतली आहे जी आपण पोळ्याला बनवतो, तीच कणिक आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी रवा. रव्यामुळे काय होते, पिठी एकदम खुसखुशीत येते. बारीक रवा आहे हा. आणि त्याच्यासोबतच थोडासा ओवा आणि सोप घेतलेली आहे, ही टाकून देते. अशी हातावर चोळून घ्यायची. हळद, कलर साठी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी 1 चमच मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि मोहनसाठी टाकायचं आहे तेल. या पळीने मी 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्यामुळे काय होते की बिट्टी आपली कडक येत नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. सगळीकडे व्यवस्थित मिक्स करायचं, गाठी नाही राहिल्या पाहिजे याच्यामध्ये तेलाच्या. नुसताच पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आपण असं छान असं बेत बनवलेला आहे. बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बिट्टीमध्ये सर्व. आता पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पोळ्यापेक्षा थोडा घट्ट भिजवतो आपण, जसं पोळ्याला भिजवतो की नाही त्यापेक्षा थोडा घट्ट भिजवायचा आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून मी असं घट्ट भिजवून घेते याला. कणिक मळून झालेली आहे, अशा पद्धतीने मळून घेतलेली आहे मी. बघा आता याला मुरू द्यायचं, 10-15 मिनिटं मुरू देते. वरणाचा कुकरही शिजलेला आहे, वरण थंड झालेला आहे. आता हे खाली उतरून घेणार आहे मी. बिट्ट्याची कणिक मस्त 15 मिनिटं मुरलेली आहे. आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. असे एवढ्या साईजचे करून घ्यायचे. आधी 3 बनवून घेते. आता आधी आपल्याला 3 पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. त्याला तेल नाही लावायचं, म्हणजे आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा तेल लावतो ना आतून, तसं तेल नाही लावायचं, फक्त पोळीच लाटायची आहे. पातळच लाटून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे. आता मी पहिली पोळी, तर राहिलेल्या 2 पोळ्या अशाच लाटून घेणार आहे. घट्ट भिजवला की पोळी लाटायला सोपं जाते. पातळ झाला की मग चिपकते खाली, त्यामुळे कणिक थोडी घट्टच ठेवायची. आता ही दुसरी पोळी लाटून झालेली आहे. अजून तिसरी पोळी लाटून घेते. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. हा 3 पोळ्या लाटून झालेल्या आहे. आता काय करायचं, या पहिल्या पोळीला असं तेल लावून घ्यायचं सगळीकडे छान, सगळीकडे लागलं पाहिजे. आणि आता त्याच्यावर ही राहिलेली पोळी टाकून देते एक मी, 2 नंबरची. त्यालाही अजून तेल लावून घेते. अशा पद्धतीनं
आता ही 3 नंबरची पोळी पण त्याच्यावरच टाकून देणार आहे आणि याचा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आता असा रोल बनवायचा, शेवटची पोळी पण त्याच्यामध्ये आली पाहिजे. वाटल्यास थोडासा तेलाचा हात लावायचा त्याला. हे बघा, अशा पद्धतीने आता रोल बनवून घेतलेला आहे. आणि जी शेवटची पोळी आहे की नाही, तिला असं थोडंसं बाहेर काढून इथे पाणी लावायचं. पाणी लावलं, आता इथे मी थोडंसं पाणी लावून घेते आणि यालाही लावायचं, म्हणजे पोळी छान निघतात आणि उकलत पण नाही हे रोल. आता हा असं चिपटून द्यायचा याच्यावर व्यवस्थित. हे बघा, आता पॅक झालेला आहे हा सगळं छान. आणि आता अशाच पद्धतीनं राहिलेल्या कणकीची मी रोल बनवून घेणार आहे. ते बनवण्यासाठी मी रोल बनवून घेतले अशा पद्धतीनं पूर्ण पॅक करून घेतले. 3 रोल झालेले आहेत आपल्या तेवढी कणकीमध्ये. आणि आता आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये. त्यासाठी मी आता एक चाळणी घेतलेली आहे. या चाळणीला आता व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली चिपकत नाही. आणि याच्यामध्ये एक एक करून ठेवून द्यायचा. आता हे वाफवायचे आहे, त्याच्यासाठी आपल्याला आता आधी कढईमध्ये पाणी टाकून घेते. इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. आता 1-1.5 प्याला पाणी टाकते मी कढईमध्ये. पाण्याला उकळी येऊ देऊ आधी. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता ही चाळणी मी अशी कढईमध्ये ठेवून देते आणि आपल्याला याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 15 मिनिटं वाफवून घेते. आता हे उचलून मी बाजूच्या गॅसवर ठेवणार आहे. याच्यावर आपल्याला कढी आणि वरण करायचं आहे, ते बनवून घेणार आहे. याला होऊ देऊ आता 10-15 मिनिटं. आता वरण फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे. या पळीने 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे आणि तेल छान टाकू द्यायचं. आता तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मोहरी. त्याच्यासोबतच थोडंसं जिरं टाकणार आहे मी आणि 2-3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकून देते. मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा. हिरवी मिरची आपण आधीच वरणामध्ये टाकलेली आहे डाळ शिजवताना. आता इथे लाल मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे छान चव लागते वरणाला. ते मी लसण, जिरं आणि आलं आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याची पेस्ट बनवून घेतली, ती टाकून देते 1 चम्मच. कांदा भाजत आहे तोपर्यंत आता वरण पातळ करून घेऊ. बघा मस्त शिजलेलं आहे वरण. आता मी थोडीशी दही फिरवून घेते त्याच्यामध्ये. आपल्याला थोडं पातळच बनवायचं आहे वरण, कारण बिट्ट्यासोबत पातळच पाहिजे. कांदा मस्त भाजलेला आहे, तर त्याच्यामध्ये तिखट टाकून देते. 1 चम्मच धनिया पावडर, थोडीशी जिरे पावडर टाकते, अर्धा चम्मच. थोडीशी हळद आपण वरणामध्ये टाकलेली आहे, त्यामुळे कमीच टाकायची आहे. आधी मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याला छान उकळू द्यायची, नंतर वरण टाकायचं आहे. आता टाकून देते वरण. अजून पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये थोडंसं. आता वरणाला छान उकळी काढून घेऊ, मग आपल्याला कोथिंबीर आणि मीठ टाकून वरण तयार होऊन जाईल. वरणाला मस्त उकळी आलेली आहे, तर त्या चवीनुसार मीठ टाकून देणार आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे मी इथे, तो टाकून देते. असा वरतून टाकायचा गरम मसाला, म्हणजे छान चव येते वरणाला. आणि कोथिंबीर. तयार आहे असं मस्त वरण आपलं. आता कढी बनवण्यासाठी मी ते दही घेतलेलं आहे, 1-1.5 वाटी दही आहे आणि छान आंबटही आहे. आता त्याच्यामध्ये टाकून देते 2-3 चम्मच बेसन, चवीनुसार मीठ
नंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित फिरून घेतल्याच्या नंतर आता 2-3 वाट्या पाणी टाकून घेते याच्यामध्ये मी. मध्ये मी कढी बनवण्यासाठी 1 चमच तूप टाकून घेते. तूप छान गरम होऊ देऊ. आता तूप तापलेलं आहे. आता थोडीशी मोहरी टाकून देते. मोहरी सोबतच थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट आहे ती टाकून देते. थोडीशी हळद टाकते किंचित. बेसन टाकून जे आपण दही भिजवून घेतलेलं आहे ते टाकून देते. आता याला उकळी येईपर्यंत सारखं हलवत राहायचं म्हणजे कढी फुटत नाही. पंधरा मिनिटं झालेले आहेत. वाफवून घेऊन मस्त वाफलेले आहेत. आता हे खाली उतरवून घेणार आहे मी. आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. तर नंतर याचे काप पाडून मग आपल्याला तळायचे आहेत. आधी आता हे थंड होऊ देऊ. उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये टाकून देते मी कोथिंबीर. मस्त कढी तयार आहे गरम गरम. हे बघा आता खाली उतरून घेते याला. वरण कढी झालेली आहे. इथे बिट्ट्याचे थंड होऊन राहिलेले आहेत आपल्या. आता आपल्याला आधी आता कारल्याचे काप बनवून घेते मी आणि चिप्स बनवून घ्यायचे आहेत. मस्त खुसखुशीत लागतात हे. असे पातळ कापून घेणार आहे. कारले मी आधीच धुवून घेतलेली आहे. कारल्याचे काप इथे कापून घेतलेले आहेत मी. आता कढई, आता 2 पळ्या तेल टाकून घेते मी आधी कढईमध्ये. तेल छान तापू द्यायचं. तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये मी कारल्याचे चिप्स टाकून देते आणि कमी गॅसवर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जळतही नाहीत आणि छान होऊन येतात. कारल्याची भाजी खायला मुलं कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने जर तुम्ही चिप्स बनवून त्याला मीठ वगैरे लावून दिलं तर मुलं खातात जेवणामध्ये. याला 10-15 मिनिटं सारखं हलवत राहायचं पण अधूनमधून म्हणजे खाली लागत नाही. तर इथे मी बाजूच्या गॅसवर ठेवून देणार आहे आणि इकडे आपल्याला बिट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. याला जरा व्हायला वेळ लागते की नाही, त्याच्यामुळे कढई ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते बिट्ट्या तळायसाठी. तेल तापत आहे तोपर्यंत आपण बिट्ट्याचे काप बनवून घेऊ. मस्त वाफवले गेलेले आहेत. जास्त पातळ आणि जास्त जाडही नाही बनवायचे. हे बघा मस्त लेअर निघलेले आहेत. आता एवढ्या साईज मध्ये मी कापून घेणार आहे. खूप सोप्या आणि छान बिट्ट्या होतात ह्या. खायला पण खूप छान लागतात. इकडे तेलही छान तापून राहिलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. आता तेलामध्ये ह्या बिट्ट्या मी सोडून देते. गॅस थोडा कमीच ठेवायचा आपल्याला म्हणजे सगळीकडून छान होऊन येतात बिट्ट्या. कढई मधल्या तळणं होत आहे तोपर्यंत आता मी ह्या दुसऱ्या कापून घेते. तशाच पद्धतीने कापायच्या आहेत आपण आधी जशा कापल्या तशा. बघा मस्त तळल्या चाललेल्या आहेत. छान लालसर कलर येऊ द्यायचा, नंतर काढून घ्यायचे आहेत. सारखं हलवत राहायचं, थोडं खाली वरी करत राहायचं म्हणजे सगळीकडून होऊन येतात छान. मस्त तळून झालेले आहेत, छान तळल्या गेलेले आहेत. आता हे काढून घेणार आहे मी आणि अशाच पद्धतीने सर्व राहिलेल्या बिट्ट्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. मस्त तळल्या गेलेल्या आहेत. एवढाच कलर येऊ द्यायचा बिट्ट्याला, नाही तर जास्त डार्क नाही करायच्या, नाही तर मग त्याची चव बदलते जास्त जर तळल्या तुम्ही तर. बघा चिप्सही मस्त फ्राय झालेले आहेत. आता हे काढून घेते मी. तुम्हाला जर वाटलं थोडे होऊ द्यायचे अजून म्हणजे जास्त कडक येतात.
हे बघा बिट्टे किती छान झालेले आहेत, मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि गरम गरम आहेत मस्त सध्या. बघा तयार आहे आपला स्वयंपाक. मस्त गरम गरम बिट्ट्या, कारल्याची चिप्स, कढी आणि वरण. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.